दूषित पाणी पुरवठ्यामुळे शेंदूरसरणी येथील नागरिकांना अतिसारची लागण। शेंदूरसरणी येथील नागरिकांना दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसारची लागण झाली असून गावात वैद्यकीय कॅम्प लागले आहेत। पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणी नागरिकांना मिळाले आहे, ज्यामुळे पोटदुखी, उलटी, मळमळ आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला आहे। गेल्या 3 दिवसापासून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकांवर उपचार सुरू असून आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत। आरोग्य विभागाने आतापर्यंत 54 लोकांना अतिसारची लागण झाली असल्याचे सांगितले, परंतु ग्रामस्थांच्या मते 90% लोकांना या आजाराची लागण झाली आहे। 1 वर्ष झालं 4 ठिकाणी लिकेज आहे। त्या लिकेज मधून पाणी पाईपलाईन मध्ये येते, वॉटर सप्लाय मध्ये, आणि त्याच्यामुळे शेंदूरसनीत कमीत कमी 90% लोक म्हणजे लूज पॉयझन झालं आणि बिमार पडले। खूप वेळ सांगितलं पण ग्रामपंचायत त्याच्यावर काहीच करू शकत नाही। मी डॉक्टर समृद्धी कैलास राठोड आहे, PSC लोंढे इथली द्वितीय वैद्यकीय अधिकारी। शेंदूरसनी इथे जास्त तर पेशंट अतिसाराचे आढळून आले होते। 9 तारखेला आधी तर लसीकरण होतं, त्यामध्ये असं आढळून आलं की पेशंटची तब्येत वाढत चालली आहे, संडास मोडा येणं, तसंच उलटी मळमळ वाटणं। त्यामुळे आम्ही इथे 3 दिवसाआधीपासून कॅम्प लावला होता। त्यात असं आढळून आलं की इथलं जे ग्रामपंचायतचं पाणी जे नाही का पाईप वाटे गावात जाते, ती पाईपलाईन फुटलेली होती। वारंवार आम्ही ग्रामपंचायतवाल्यांना, आमच्या टीमनी पण त्यांना सतर्क केलं, पण त्यांनी थोडा दुर्लक्ष केलं। आता त्यांचं काम चालू झालं आहे। त्या सांडपाणीमुळे त्यांचं पिण्यात गेल्यामुळे हे सगळी घटना घडली आहे। तरी पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून जेवढं होते तेवढं प्रयत्न करून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत।